फक्त एक मॅच तुम्हाला ऍडजस्ट करायची आहे, कारण जेणेकरून आपला वेळ वाचेल. परेश जा. तर परेश ठाकूर मैदानामध्ये जात आहेत. तसेच आमचे हर्षद मडवी. तर मॅच स्टार्ट होतोय. बोलूया आपण कॉमेडी बॉक्स मध्ये आमचे एक अतिशय अप्रतिम मराठीचा गोड आवाज दीपक पाटील सर, बॅन फ्रॉम पळसपे. थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी पुन्हा एकदा दोन संघ एकमेकांसमोर आमने सामने येतात. एका बाजूला प्रगती बॅन्सोलियन्स, जो संघ गतवर्षीचा रनरअप होता, उपविजेता संघ, आणि पहिली मॅच सुद्धा अगदी पाहायला गेलं तर मोठ्या फरकानं मात्र त्याने सामना जिंकला होता. त्यानंतर आपण पाहिलं होतं पहिल्याच मॅच मध्ये चंद्रकांत म्हात्रे यांचा दमदार परफॉर्मन्स त्यांनी सादर केला होता. दुसऱ्या मॅच मध्ये कट्टा बॉईज हा संघ विश्वास गरत मॅन ऑफ द मॅच राहिले होते आणि ती मॅच मात्र जिंकली होती. आणि नुकतीच झालेली थोडीशी लो स्कोरिंग मॅच होती, रोहित इंडियन्स या संघानं जिंकली. देवनाथ म्हात्रे दमदार परफॉर्मन्स त्यांनी केला. एका षटकामध्ये फक्त 3च धावा देताना 2 फलंदाज सुद्धा त्यांनी बाद केले होते. आणि आता मात्र चौथा सामना तुमच्या समोर येतोय, नैमिष एंटरप्राइजेस आणि प्रगती बॅन्सोलियन्स. नैमिष साठी मात्र पाहायला गेलं तर पहिली मॅच गमावले. हातातोंडाशी आलेला घास त्यांचा हिरावून घेतला होता कट्टा बॉईज संघानं. त्यामुळे काहीही झालं तरी नैमिष एंटरप्राइजेसला आता मात्र जिंकावं लागणार आहे. दुसऱ्या बाजूला जर विचार केला आपण प्रगती बॅन्सोलियन्स संघाचा, त्या संघानं पहिली मॅच जिंकले, त्यामुळं त्यांचा आत्मविश्वास आता मात्र वाढलेला असणार आहे. आणि या दोन संघांमध्ये ही मॅच सुरुवात होते. गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय राजेश पाटील, तर दुसऱ्या बाजूला सिद्धेश कडू आणि तन्मय पाटील. अफलातून सलामी मगाच्या मॅच मध्ये दिली होती. पहिलाच बॉलवर यावेळेस मात्र मोठा प्रहार, मिडविकेट सीमारेषा पार, खणखणीत षटकार. पहिल्याच बॉलवर मात्र राजेश पाटील यांच्या षटकारानं मात्र सुरुवात केले ते सिद्धेश कडून. मगाच्याही मॅच मध्ये मात्र अशीच दमदार बॅटिंग मात्र त्याची पाहायला मिळाली होती. ओव्हर द विकेट ना पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलाच होता. कदाचित जर आता असं वाटत असेल अगोदर पासून वेगानं जर स्टार्ट घेतला असता, कारण पहिल्यांदा जेव्हा सीमारेषेलगत चेंडू असतात तेव्हा क्षेत्ररक्षकांच्या मनामध्ये एक चालू असतं, पहिल्यांदा टप्पा हातामध्ये घ्यायचा की झेलवर धावायचं, आणि त्याच्यानंतर त्यांना असं वाटतं की चला झेल होऊ शकतो, मग झेलवर जाण्याचा प्रयत्न खूप चांगला होता फिल्डरचा, परंतु झेल मात्र निसटला. अन्यथा नाही तर बहुमूल्य विकेट गमवावी लागली असती. धावसंख्या 8 वर राजेश पाटील राईट ओव्हर द विकेट ना पुन्हा एकदा अगदी बसून खेळलाय. बैठक शॉट स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगच्या वरतून मात्र हा खणखणीत षटकार. भरिले कुलाची आई माझी मोठे मानाची, भरिले कुलाची आई माझी मोठे मानाची, भरिले कुलाची
14 धावा 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. काय दमदार आणि आक्रमक सुरुवात मात्र म्हणता येईल यावेळेस मात्र बॅटिंग करत असताना नैमिष एंटरप्राइजेस संघाची, आणि हे करावं लागेल कारण पहिला सामना मात्र त्यांनी गमावलाय. त्यामुळं या मॅच मध्ये काहीही झालं तरी जिंकावं लागणार आहे. स्मार्ट क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट मात्र खेळलं जात आहे. फक्त दिशा दिली, बॉलला टाइम केलाय, बॉल कव्हर पॉइंट मधून चाललाय वेगानं. 2 रन्स मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात. दुहेरी धावांचं योगदान. अगदी सिद्धेश कडूकडे पाहिलं एक परिपक्व खेळाडू तुम्हाला दिसून येतो. त्याचे इथे कमालीचे फटके, मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करणं, अगदी कव्हर्सला सुद्धा खेळणं, व्ही शेप मध्ये खेळणं, या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर एक बहुमूल्य असा हा खेळाडू असेल. परंतु अजून एक विकेट मात्र इथे पडता पडता वाचली. पॉइंटला मात्र झेल उडाला होता आणि तिथे मात्र सोडलाय. या अशा संधी ज्या निर्माण केल्यात राजेश पाटीलना, या संधीचं जर क्षेत्ररक्षकांची साथ लाभली नाही तर सोनं कसं करता येणार. आणि जीवनदान दिलं जातं तेही मातब्बर फलंदाज सिद्धेश कडूला. तन्मय पाटील पहिल्यांदा स्ट्राईक एंडला जाणार, परंतु त्यापूर्वी मात्र धावफलकावर धावा लागल्यात त्या तब्बल 17 धावा, 17 रन्स. यावेळेचा फटका कव्हरच्या वरतून, कव्हर पॉइंटच्या वरून मात्र बॉल चाललाय. टाइम केलंय, फक्त दिशा दिले, बॉल डीप कव्हर पॉइंट सीमारेषा पार. नाराज असेल गोलंदाज राजेश पाटील. तब्बल 21 धावा या ओव्हरमध्ये मात्र पहिल्याच षटकामध्ये मात्र इथे ठोकल्या जातात. त्या फलंदाजी करत असताना नैमिष एंटरप्राइजेस संघाच्या दोनही सलामीवीरांकडून. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट नैमिष एंटरप्राइजेस संघ. सुंदर सुरुवात. आई माझी कोणाला पावली गो, आई माझी कोणाला पावली. पावली कोलिया लोकांना गो, कोलिया लोकांना. पावली कोलिया लोकांना गो, कोलिया लोकांना. आई माझी कोणाला पावली गो, आई माझी कोणाला पावली. पावली कोलिया लोकांना गो, कोलिया लोकांना. पावली कोलिया लोकांना गो, कोलिया लोकांना. सिद्धेश कडून जर या मॅच मध्ये अर्धशतक झळकावलं तर जितेशजी म्हात्रे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. तेही सुवर्ण संधी मात्र असेल. आणि सिद्धेश मध्ये मात्र ती काबिलियत आहे, ती क्षमता आहे. त्याचे जर फटके पाहिले, त्याच्या फलंदाजीचा स्टान्स तुम्ही पाहिला, फ्रंट फूटवर जाण्याची पद्धत पाहिली, बॅकफूटवर जाऊन केलेले पूल पाहिले, स्वीप पाहिले, तर नक्कीच एक महत्वपूर्ण खेळाडू मात्र असेल तो नैमिष एंटरप्राइजेस संघासाठी. गोलंदाजीसाठी दाखल होतोय चंद्रकांत जे म्हात्रे. फक्त दिशा दिले, पॉइंटला ढकललाय, पॉइंट क्षेत्ररक्षकाला चकून बॉल चाललाय, डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. चौकार येतोय, 4 धावा. आई तुझी मनाची गो पालुखी चंदनाची. आई तुझी मनाची गो पालुखी चंदनाची. भेट ही भावाची गो पालुखी चंदनाची. भेट ही भावाची गो पालुखी चंदनाची. आई तुझी मनाची गो. 25 धावा धावफलकावर, 25. स्मार्ट क्रिकेट खेळलं जात आहे. तन्मय पाटील आणि सिद्धेश कडू ज्या पद्धतीनं बॅटिंग करतोय, फक्त टाइम करतोय. एकदा अगदी गुडघे टेकून मात्र हा स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल मिड विकेटला चाललाय, तिथे पुन्हा एकदा मिसफिल्ड, परंतु एकच धाव मिळेल. चंद्रकांत म्हात्रे मागच्या मॅच मध्ये मात्र भन्नाट कामगिरी केली होती. पाहायला गेलं तर शौर्य हिटर्स या संघाकडून संघाच्या विरोधामध्ये खेळताना चंद्रकांत म्हात्रे यांनी 9 बॉलमध्ये 32 धावा आणि 1 षटकामध्ये फक्त 7च धावा दिल्या होत्या आणि एक फलंदाजाला सुद्धा बाद केलं होतं. परंतु तोच कारनामा आता मात्र पुन्हा एकदा या मॅच मध्ये पाहायला मिळेल का? 40+ खेळाडू चंद्रकांत म्हात्रे याही मॅच मध्ये आपला दमखम दाखवणार का? यावेळेचा बॉल लेफ्ट केलाय, पंचांकडे पाहतोय आशाळभूत नजरेनं. कदाचित बॅट्समनचा अंदाज चुकला यावेळेस. सपशेल वाईड लाईनच्या आतून जाणारा हा बॉल मात्र निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या 3 चेंडूंची समाप्ती झाली. चंद्रकांत म्हात्रे यांचं षटक. जास्तीत जास्त आउटसाइड द ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवण्याचा मात्र प्रयत्न केला जातोय, जेणेकरून फलंदाजांना मात्र तिथपर्यंत पोहोचता येणार नाही.
कारण तुम्हाला बॉलपर्यंत जावं लागेल, बॉल तुमच्यापर्यंत येणार नाही आणि असेच मात्र फलंदाजी तुम्हाला करावी लागणार आहे. यावेळेचा हा बॉल अजून एक पाहायला गेलं तर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, बॉल मात्र निर्धाव चाललाय. चंद्रकांत म्हात्रे यांची अफलातून गोलंदाजी आजही या वयामध्ये मात्र तरुणाईला लाजवेल अशाच पद्धतीनं त्यांचा खेळ सगळ्यांना आश्चर्यचकित करणारा, सगळ्या उपस्थित प्रेक्षकांना मात्र तोंडात बोटं घालण्यासारखा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याही मॅचमध्ये आणि दुसऱ्याही मॅचमध्ये गोलंदाजी करत असताना मात्र भन्नाट कामगिरी करतात. राईट अमोर द विकेटनं इथे मात्र फटका फसलाय, बॉल हवेमध्ये आहे. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. मगाच्याही मॅचमध्ये मात्र दमदार क्षेत्ररक्षण केलं होतं कार्तिकनं, जेव्हा असं वाटत होतं षटकार जाईल की काय, आणि त्याच वेळेला कार्तिकनं अगदी व्हॉलीबॉल खेळताना आठवण करून दिली. अगदी उंच झेपावत एका हातानं मात्र बॉल अडवला आणि तोच कार्तिक आता मात्र फिल्डिंग करतोय. चंद्रकांत म्हात्रे यांच्या गोलंदाजीवर आता मात्र क्षेत्ररक्षकांची साथ मिळते, जी साथ राजेश पाटील यांना लाभली नव्हती. क्षेत्ररक्षकांनी चुका जरूर केल्या होत्या. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, बॉल हवेमध्ये आहे, परंतु इथे मात्र पाहायला गेलं तर डीप थर्ड मॅन सीमा रेषा ओलांडतोय. 4 धावांकरता रिव्हर्स स्वीपचा नयनरम्य पहिला चौकार. कमबॅक करून दिले या गोलंदाजीनं. चंद्रकांत म्हात्रे पहिल्या बॉलवर चौकार, शेवटच्या बॉलवर रिव्हर्स स्वीपचा चौकार. 10 धावा या ओव्हरमध्ये आल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा धावफलकावर. थोडंसं मॅनेज केलं जात आहे आता मात्र प्रगती बान्सोलेन संघाकडून. नैमिष एंटरप्राइजेस पाण्याची मागणी मैदानामध्ये केली जाते. संयोजकांना विनंती असेल, ऊन बरंच आहे आणि जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा तेव्हा लगेचच पाण्याची पूर्तता करायची आहे, कडे फार महत्वाचं आहे. आणि खेळाडूंना सुद्धा विनंती असेल की जेव्हा तुम्हाला गरज लागेल तेव्हा तुम्ही आवाज द्या. 2 ओव्हर्स नंतर 31 धावा, 31 एंड ऑफ द सेकंड ओव्हर. मैदानामध्ये ड्रिंक्स ब्रेक घेतला जातोय. जाऊया पुन्हा एकदा आमच्या डीजे मास्टरकडे. वन 31 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर गोलंदाजी मार्कवर मात्र येतोय मिहिर पाटील. राईट अमोर द विकेटनं लोवर फुल टॉस. यावेळेस मात्र फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवला जातोय. कोणतीही धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. मिहिर पाटील चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न. व्हेरिएशन्स हवेत गोलंदाजांना. व्हेरिएशन्स नसतील तर मात्र मोठे फटके पडतात आणि मिहिर पाटील आपल्या गोलंदाजीमधून दाखवतोय. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्यानंतर सुद्धा प्रगती बान्सोलेन संघानं मात्र कमबॅक केलंय या मॅच मध्ये आतापर्यंत. दोनही सलामीवीर सुरक्षित असताना सुद्धा त्यांच्या समोर मोठ्या आत्मविश्वासानं केलेली ही गोलंदाजी आपल्याला नक्कीच चांगली पाहायला मिळते. धावफलकावर धावा लागल्यात त्या 32, 32. तिसरं षटक सुरू आहे मिहिर पाटील या गोलंदाजाचं. टप्प्याचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न. बॉल अगदी येतोय मिड विकेट कडे. एकच धाव येईल. व्यवस्थित टायमिंग झाले नाही, अन्यथा एखादा मोठा स्ट्रोक कन्वर्ट करता आला असता, परंतु तो नाराज आहे. सिद्धेश कडूला माहिती होतं थोडासा शॉर्ट ऑफ लेन जरूर होता, परंतु बऱ्याच वेळा फुल टॉस शॉर्ट ऑफ लेन करत असताना सुद्धा टायमिंग करणं फार गरजेचं आहे. सिंगल मिळाली. धावसंख्या 33 वर 33 रन्स. तन्मय पाटील स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर मिहिर. स्लोवर वन. यावेळेस मात्र फिंगर रोल. दिशा मात्र चुकला.
अंपायरचा निर्णय येतो. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल. एक्स्ट्राज मध्ये बढोतरी. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 34-34. सुंदर स्पर्धा तुम्ही पाहताय. नेरूळ प्रीमियर लीग 2021 पर्व दुसरं. हर्षदजी मडवी यांनी खूप मोठी मेहनत घेतली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. त्यांच्या संकल्पनेमधून साकार झालेली आणि सगळ्यांचं फार मोठं सहकार्य या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेचा हा फटका यावेळी ऑन साइडला येतोय. अगदी डीप मिड मध्ये येतोय. कार्तिक त्या ठिकाणी आहे. 2 धावा मात्र सहजतेने मिळतील. या दुहेरी धावांचं योगदान आणि या योगदानानंतर मात्र धावफलकावर धावा लागल्यात त्या 36 धावा. 36 रन्स. पहिल्या ओव्हरमध्ये 21 होत्या. असं वाटलं होतं की फार मोठी धावसंख्या गाठेल, परंतु असं काही घडलं नाही. चंद्रकांत म्हात्रे यांच्या षटकामध्ये 10 धावा आल्या आणि मिहिर पाटील सुद्धा टिच्चून मारा करतोय. शिवशंकर मित्रमंडळाचं दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. आज खऱ्या अर्थानं 2 दिवस नेरूळ गावामधील या विभागामधील टॅलेंट शोधण्याचा प्रयत्न मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं जरूर केला जाणार. राईटा मोर्ते विकेटनं. लोवर फुल टॉस होता. खूप चांगला बॉल. फुलर लेंथ हाताळला गेला. कार्तिक पुन्हा एकदा. आज चेंडू मात्र कार्तिकचा पिच्छा सोडत नाहीये. सिंगलच मिळाली. एकेरी धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37 या आकड्यावर. 37. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकामधील. खूप चांगल्या पद्धतीनं मी तर म्हणेन मॅनेज केले ते प्रगती बान्सोलियन संघानं. दोनही सलामीवीर सुरक्षित असताना मात्र त्यांना बांधून ठेवलंय. रिस्ट्रिक्ट करून टाकलाय स्कोर कार्ड. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र अपील पाहायला मिळते. जोरदार लाऊड अपील फ्रॉम बॉलर. नाराज होतात सगळेच खेळाडू आणि इथे मात्र धाव मिळाली ती सिंगल. अंपायर्स बॅटच्या स्वरूपात धाव आहे. लेग बाईज थँक्यू. तर लेग बायच्या स्वरूपात मिळणारी ही धाव एकेरी धावेच्या मदतीनं मात्र 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा 38 धावा. 38 रन. आमच्या समवेत साथी गुणसंख्या लेखक उमेशजी भोईर चिंचपाडा. नुकतीच माथेरानची तुम्ही डे नाईट स्पर्धा पाहिली असेल. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये त्यांना पाहिलं होतं. गतवर्षी बऱ्याचशा मोठ्या स्पर्धांमध्ये खास करून मी उल्लेख करेन बिग बॅश स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांची उपस्थिती लाभली होती. त्याचप्रमाणे गतवर्षी झालेली 20 लाखाची ट्रॉफी STCPL आणि त्या पर्वामध्ये सुद्धा त्यांना गुणलेखन करताना आपण पाहिलं होतं. लवकरच ते कदाचित परदेशामध्ये सुद्धा तुम्हाला दिसू शकतील. एवढी प्रचंड गुणवत्ता त्यांच्याकडे आहे. परंतु या गुणवत्तेनं मात्र इथे मात्र मोठा स्ट्रोक खेळून काढलाय. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या बरोबर मधून सिद्धेश कडूच्या बॅट मधून निघतोय. 4थ्या षटकामधील पहिल्याच बॉलवर षटकार. माझी बायको रे तुम्ही काय बघता तुमच्या गोरे स्टार आहे माझी मी फॅन्टीचा रे हाय फाय मॉडर्न मी लोकलचा हाय रे दिसायला चिकने मी ताब्यावर फ्राय रे पावडरचा मारला विनायकला भाव रे ठार चालो टाकाची कार वरती हायवेचा रस्ता मी सायकल मी स्वार झालो शास्त्री घे. विनायक माळी सर्वांना कदकदून हसून सोडणारा. अग्री किंग कॉमेडी किंग असं म्हटलं जातं आणि त्याचं संगीत थँक्यू DJ मास्टर. तर जिगरला मात्र पहिल्याच बॉलवर पडलाय षटकार. त्यामुळं जिगर थोडासा कावरावावरा जणू झाला असेल कारण सिद्धेश कडू सारखा दर्जेदार फलंदाज मात्र त्याच्या समोर फलंदाजी करतोय. 4थं षटक सुरू. या 4थ्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं मागच्या 2 ओव्हर्समध्ये फक्त 17 धावा दिल्या गोलंदाजांना, त्यामुळे शेवटच्या षटकामध्ये मात्र प्रचंड हाणामारी केली जाणार हे निश्चित केलंय अगदी पहिल्याच बॉलवर पडलेल्या षटकारानं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44. इथे मात्र खूप चांगला बॉल होता. फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग. अफलातून प्रयत्न त्या ठिकाणी. जिगर कदमचा जिगरबाज प्रयत्न यावेळेस मात्र. बॉल निर्धाव चाललाय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावफलकावर 44 धावा लागल्यात. 44 रन्स 4 बॉलमध्ये. आता मात्र कशा पद्धतीनं इथून मात्र हमले चढवले जाणार. बॅकफुटला जाऊन खूप चांगला स्ट्रोक. जागा बनवली
रूम क्रिएट केला आणि तदनंतर मात्र स्क्वेअर कटचा दैदिप्यमान फटका, क्रिकेटची भव्यता वाढवणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सिद्धेश कडूच्या बॅट मधून चौकार. तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. कुबीरा माऊली झाली कोल्यांची सावली, आम्हा कोलीवाल्यांच्या हाताला धावत राहिली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 48 या आकड्यावर. 48 रन्स. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मागचा फटका काय लगावला, अगदी कॉपीबुक स्टाईल मध्ये, टेक्स्टबुक स्टाईल अगदी फटकेबाजी सुरू आहे मैदानामध्ये सिद्धेश कडूची. राईट द विकेटनं टप्प्याचा बॉल पूल केला, यावेळेस मात्र मिड विकेटला चाललाय. अगदी पहिल्या साठ्यामध्ये बॉल उचललाय, परंतु थ्रो खूपच उशिरानं. अशा पद्धतीनं थ्रो आले तर फार कठीण होऊन जाईल, परंतु इथे मात्र मुगड्या जोरून बाय माझ्या कणिकच्या शोभते, माझ्या कणिकच्या शोभते. नो बॉल. इथे नो बॉलचा इशारा मात्र आलाय, त्यामुळं त्या 2 धावा मिळणार आहेत आणि या दुहेरी धावांच्या योगदानानंतर धावसंख्या आपण पाहतोय ते अर्धशतक धावफलकावर नैमिष एंटरप्राइजेसचं 50 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. सिद्धेश कडूकडे सगळ्यांची नजर असेल आणि सिद्धेश कडू यावेळेस मात्र उंच खेळलाय हवेमधून आणि बॉल 100. अफलातून कारनामा मात्र केलाय त्या ठिकाणी. निर्णय जरूर पोहोचेल, परंतु काय प्रयत्न केलाय राजेश पाटील, ज्यांनी पहिलं षटक टाकलं होतं आणि दर्जेदार असं वाटलं होतं आम्ही बोलणार की हा बॉल सीमारेषा बाहेर जाणार, परंतु पंचांनी रेफर केलंय कारण आपल्यासाठी रिव्ह्यू आहे, कारण षटकार चेक करणं रिव्ह्यू आहे आपल्याकडे. त्यामुळं फॉर्च्यून इव्हेंट्स आपल्यासाठी मात्र हे काम आता मात्र वाढलंय. परंतु निर्णय काही असू द्या, राजेश पाटील यांचा प्रयत्न जो होता तो अतिशय प्रामाणिक होता आणि या प्रयत्नांना नक्कीच दाद द्यावी लागेल. सॅल्यूट आहे राजेशजी तुमच्या या फिल्डिंगसाठी. फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून लवकरच आपल्यापर्यंत निर्णय पोहोचेल, परंतु अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय. तैताचे गो नैये दिशी, तैताचे गो नैये दिशी.
सेव्ह आहे. त्यामुळं इथे या धावा मिळणार आहेत. फ्रीडचाच बॉल होता त्यामुळं 2 धावा अजून ऍड होणार आहेत. 52 धावा, 52 रन्स. खूप चांगला प्रयत्न त्या ठिकाणी. आणि चेंडू आता मात्र बाकी असतील ते 2. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक आपण पाहतोय जिगर कदमचं, परंतु राजेश पाटील यांचा अफलातून प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि नक्कीच आपल्या टीमसाठी धावा अडवल्यात. त्या तब्बल 4 धावा अडवल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा दिल्यानंतर मात्र केलेलं हे कमबॅक नक्कीच वाखाणण्याजोगं आहे. ते प्रगती बान्सोलियन संघाचं. नैमिष इंटरप्राइजेस, सिद्धेश कडू दर्जेदार बॅटिंग मात्र त्यांनी साकारले. अनिकेत कदम 3ऱ्या क्रमांकावर मात्र आलेत, परंतु त्यांना कदाचित चेंडू खेळायला मिळणार की नाही हा सुद्धा मोठा प्रश्न असेल. कारण त्यांना सुद्धा माहिती आहे सिद्धेश कडूमध्ये जे टॅलेंट आहे आणि 2ही चेंडू तो खेळला तरी काही फरक पडणार नाहीये. तेवढ्याच जास्त धाबा मात्र उभारू शकतात. जिगर कदम पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं. खूप चांगला स्ट्रोक यावेळेस मात्र अगदी समोरच्या दिशेमध्ये स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ओव्हर्स द बॉलर हेड. बॉल चाललाय सीमारेषा पार. खणखणीत षटकार. अरे ओ बाबूजी, किस्मत की हवा कभी नरम कभी गरम, कभी नरम नरम कभी गरम गरम कभी. 46 धाबांवर खेळतोय. त्याच्यासाठी अर्धशतकासाठी पारितोषिक आहे. सिद्धेश कडूसाठी जितेजी म्हात्रे यांच्याकडून पारितोषिक आहे. आणि हा फलंदाज 46 धावांवर खेळतोय आणि अवघ्या 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि पहिलं अर्धशतक झळकावून 5,000 रुपयांचा मानकरी होण्याचं काम मात्र सिद्धेश कडू करणार का? लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. इथे मात्र हा फटका आतमध्ये आहे, परंतु अर्धशतक मात्र झळकावलं जात आहे. वेल प्लेड, गुड जॉब. अर्धशतक धाव फलकावर. एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. राजू पाटील आला ना. जितेश म्हात्रे यांच्याकडून पारितोषिक होतं ते सुपूर्द करावं लागणार आहे आपल्याला सामना संपल्यानंतर, त्यामुळे लवकरात लवकर जमा करायचं. तर पहिल्या सत्राचा खेळ संपला आणि धावफलकावर धावा लागल्या त्या 62 रन्स. 62 धावा, 63 धावांचं लक्ष आता मात्र. नेक्स्ट मॅच या पण लवकर. शौर्य हिटर्स आणि कट्टा बॉईज दोनही संघ आपण लवकरात लवकर या. हॅलो. कट्टा बॉईज आणि शौर्य हिटर्स यांच्या दरम्यान मात्र 5वी लढत असेल. तर जाऊया, 63 धावांचं लक्ष या मॅच मध्ये असणार आहे. थोडा घाम या रणरणत्या उन्हामध्ये मात्र जरूर काढावा लागेल. दर्जेदार बॅटिंग मात्र सिद्धेश कडूची पाहायला मिळाली. 50 धावांची इनिंग मात्र त्यानं नाबाद साकारली. 17 बॉलमध्ये 4 षटकार आणि 4 चौकारांच्या सहाय्यानं. त्या 63 धावा. शेखर भोपी आमचे मान्यवर, त्यांच्याकडून सुद्धा सिद्धेश कडू याच्यासाठी पारितोषिक आलंय तब्बल 2,000 रुपयांचं. चांगलीच कमाई अगदी नेरूळ प्रीमियर लीगच्या पहिल्याच दिवशी मात्र सिद्धेश कडून केलंय. ते टीममेट सुद्धा खुश असतील, कारण एवढं मोठं पारितोषिक मिळाल्यानंतर मात्र संध्याकाळी त्यांची सुद्धा चर्चा सुरू झाली असेल. सिद्धेशला ते सुद्धा सांगत असतील मग संध्याकाळी कुठे जायचं अशी चर्चा आता ते सुद्धा करत असतील. परंतु समोर आता मात्र 63 धावा वाचवण्याचं आव्हान आहे. या 63 धावा आता मात्र कशा पद्धतीने उभारण्या जाणार. एका बाजूला आपण पाहतोय प्रगती बान्सोलियन संघ, त्या संघानं पहिली मॅच जिंकली होती. गतवर्षीचा उपविजेता संघ आहे नैमिष इंटरप्राइजेस. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय त्या नैमिष इंटरप्राइजेसनं मात्र पहिली लढत गमावली होती. असं वाटत होतं नैमिष इंटरप्राइजेस जिंकेल, परंतु तो संघ पराभूत झाला होता कट्टा बॉईज या संघाच्या विरोधामध्ये.
त्यामुळं नैमिषला मात्र जिंकावं लागणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूला मात्र कशा पद्धतीनं बॅटिंग केली जाणार प्रगती बॅन्सोलियन्स या संघाकडून ऐकूया दुसरं सत्र जसं चालू होईल. मायक्रोफोनवर मात्र जोडले जातील आमचे मार्गदर्शक आणि आमचे वरिष्ठ समालोचक रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पाटील सर. हॅलो. हॅलो. तर प्रगती व्हॅन्चुलियन्स आणि रोहित इंडियन्स तर फलंदाज इथे बाद होतोय. पहिला हदरा मात्र लागतोय तो वाली उचल का माझी नवरी माझे मनान भरली चकवरी. काको पापलेट वाली उचल का माझी नवरी माझे मनान भरली चकवरी. तर टॉस साठी यायचं आहे. शौर्य हिटर्स आणि कट्टा बॉईज या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉससाठी या. आत्ताचा जो सामना सुरू आहे नैमिष एंटरप्राइजेस आणि प्रगती बॉन्सोलियन्स या दोन टीम दरम्यान. रोहित येस टॉस बॉक्समध्ये. प्लीज विनंती करतो शौर्य हिटर्स टीम कॅप्टन लवकर यायचं आहे. कट्टा बॉईजचा कॅप्टन उपस्थित आहे तर प्लीज विनंती करतो शौर्य हिटर्स कॅप्टन अर्पित म्हात्रे लवकर या. पापलेट वाली उचल का माझी नवरी माझे 63 धावांची गरज आहे ती विजयासाठी. तर शौर्य हिटर्स टीम कॅप्टन लास्ट कॉल असेल आपल्याला. अर्पित म्हात्रे शेवटचा कॉल असणार आहे. कट्टा बॉईजचा संघनायक खूप वेळापासून या ठिकाणी उपस्थित आहे तर शेवटचा कॉल असणार आहे शौर्य हिटर्स टीम कॅप्टन. तो जितेश म्हात्रे की तरफ से 100 रुपए का इनाम है. जयेश म्हात्रे आपको कैच का इंतजार करना पड़ेगा. तो इनाम 100 रुपए का है जितेश म्हात्रे की तरफ से. इस बीच ये गेंद उठाने की कोशिश हवा में गेंद और इसी के साथ विकेट का हुआ पतन. मुश्किल में पड़ती हुई प्रगति बाउंसोलियंस टीम क्योंकि 63 का पीछा करना है. यस दीजिए. पापलेट वाली उचल का माझी नवरी माझे मनान भरली चकवरी. काको पापलेट वाली उचल का माझी नवरी माझे मनान भरली चकवरी.
धन्यवाद डीजे. अतिशय मूड मध्ये आलाय आपला हा डीजे ऑपरेटर. चांगले चांगले गाणं लावतोय. तर नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी होता. शौर्य हिटर्स आणि त्याचबरोबर कट्टा बॉयज या दोन संघांमध्ये तर सन्माननीय मी विनंती करतोय, शेखर दादा भोपी साहेबांना विनंती करतोय, आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी यायचं आहे. टॉस का बॉक्स या मंचावर नाणेफेकीचा कॉल होता. सन्माननीय शेखर भोपी साहेब यांच्या शुभ हस्ते इट्स अ कॉल. शौर्य हिटर्स इट्स अ टेल. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय कट्टा बॉयज संघ. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. प्रथमतः आपला निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या संघाला कितपर्यंत अडवण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45 धावापर्यंत आळवण्याचा प्रयत्न करू आम्ही. पहिली मॅच तुम्ही जिंकली. पहिल्या मॅच बद्दल काय सांगाल, ज्या प्रकारे टीमने परफॉर्मन्स केलाय? हो, चांगला परफॉर्मन्स केला टीमने. सर्व बॉलर्स अच्छा केले. ओके, तर नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला शुभेच्छा. कट्टा बॉयज तर अर्पित म्हात्रे तुझ्याकडे येते. प्रथमतः तुमच्या वाट्याला फलंदाजी येते. पहिल्या मॅच मध्ये गोलंदाजी होती, या मॅच मध्ये फलंदाजी आहे. कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 50-60 पर्यंत जायचा प्रयत्न करू. ओके, थँक्यू. शौर्य हिटर्स टीम कॅप्टन. नेक्स्ट मॅच तुमच्या समोर असेल कट्टा बॉयज तर दुसऱ्या एंडकडे शौर्य हिटर्स. प्लेइंग 11 पाठवायचे प्लीज विनंती करते. धन्यवाद. थैंक यू. तो पहले ओवर का यहाँ पर खेल समाप्त हुआ है. पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल रन संख्या देखी जाए तो 7 रन जीत के लिए 63 रनों का लक्ष्य है. तो ऐसे में देखा जाए तो अब 18 गेंदे जीतने के लिए 56 रन चाहिए. उमेश भोईर ऐसे स्कोरिंग की भूमिका में है. तो टारगेट की बात करें तो टारगेट अब निश्चित रूप में थोड़ा सा बड़ा बनता जा रहा है प्रगति बांसुलियंस के ऊपर, जिन्होंने पहला मुकाबला आसानी के साथ जीता था. चंद्रकांत म्हात्रे उस मैच में काफी अच्छा किरदार निभाया था. उन्होंने 9 बॉल में 32 रनों की नायाब पारी खेली थी. एक और फेंका था, 7 रन देकर एक सफलता भी प्राप्त की थी और मैन ऑफ द मैच के खिताब से उन्हें नवाजा गया था. लेकिन इस वक्त अब देखना है बल्लेबाज कार्तिक कुशल ने पिछले मैच में शुरुआत अच्छी की थी, लेकिन इस वक्त कैच के नीचे जरूर आए थे. मुश्किल कैच लग रहा था. बिल्कुल कोशिश की लेकिन कोशिश यहां पर असफल हुई. तो कुशल को मिले 2 रन और 2 रनों के साथ स्कोर 2 से यहां पर आगे आता हुआ तकरीबन 9 रनों के ऊपर. 9 रन यहां पर कुशल को अब उस पारी को दोहराना होगा. पिछले मैच में अच्छे 2 छक्के लगाए थे उन्होंने और निश्चित रूप में अच्छा स्टार्ट दिया था अपने टीम के लिए. लेकिन इस मरतबा अब 63 का पीछा करना है. तो एक बड़ी इनिंग की जरूरत है, लेकिन इस मरतबा कवर के माध्यम से खेलने की कोशिश की, लेकिन यहां से काफी बेहतरीन तरह से इस कैच को लपका गया और इसी के साथ यहां पर एक और विकेट का हुआ पतन. कुशल के पारी का हुआ अंत. चंदनाची गडविली गो, चंदनाची गडविली, हिऱ्या मोठ्याने मडविली गो, मोठ्याने मडविली, पाना फुलाने सजविली गो, पाना फुलाने सजविली, आई माझी पालू के बैसली गो, पालू के बैसली, आई माझी पालू के बैसली गो, पालू के बैसली. आज उत्सवाचे दिसाला गो, उत्सवाचे दिसाला, जाईलाई आनंद लाई. धन्यवाद. तो देखना यहां से विकेट मिली है गेंदबाज मोनिश घरत को. तो ऐसे में देखा जाए तो अब समीकरण धीरे धीरे बदलता हुआ. 16 गेंदे बचे और 54 रनों की जरूरत है. 16 गेंदे 54 रन. हर एक गेंद के ऊपर आप अटैकिंग शॉट यहाँ पर खेलने होंगे. बिल्कुल आप कहीं ना कहीं यहां से प्रहारी बल्लेबाजी करनी पड़ेगी, तो जाकर इस टारगेट की तरफ आप पहुंच सकते हैं. दिल्ली काफी दूर है. अब ये दूर का सफर निश्चित रूप में यहां से थोड़ी सी मिसफील नजर आई, लेकिन ये 4 मिले और 4 रनों के साथ, क्योंकि रन कैसे भी है लेकिन रन आने चाहिए. सोच में यहां पर अब प्रगति बांसुलियंस टीम यहां पर खेल रही है. तो
तो बिल्कुल यहाँ पर गलती का चौका मिला है। 4 रनों के साथ स्कोर में तब्दीली होती हुई और इस 4 रनों के साथ स्कोर 13 के ऊपर आता हुआ। अब जीतने के लिए समीकरण 15 गेंदे 50 रनों की अब जरूरत है। 15 गेंदे 50 रन, 2-3 शुरुआत में बड़े हिट यदि आते हैं तो निश्चित तौर पे यहाँ पर मैच के अंदर शिरकाव भी हो सकता है, लेकिन ये 3 गेंदें निर्णायक हो सकती है। 3 गेंदों के अंदर बड़े हिट आते हैं तो निश्चित रूप में मैच के जीत की आशा है वो बढ़ सकती है टीम प्रगति बाउंसलियंस की। लेकिन यहाँ से देखा जाए तो नईमिष इंटरप्राइजेस टीम थोड़ी सी मजबूत स्थिति में दिखाई दे रही है, लेकिन इस मर्तबा यहाँ पर बिल्कुल बेहतरीन चौकेला स्क्वायर लेग के ऊपर से एक और बेहतरीन छक्का। डोंगुराचे पाणी डोंगुराचे पाणी चंद्रकांत मात्रे, जिस चंद्रकांत मात्रे का जिक्र अभी मैंने किया था कि पिछले मैच के हीरो थे जिन्होंने 9 गेंदों में 32 रनों की नायाब पारी खेली थी, अपने टीम के लिए कच्चा स्टार्ट दिया था और अच्छे टारगेट की तरफ उन्होंने अपनी टीम को पहुंचाया था। तो वही चंद्रकांत मात्रे आप अपनी वही हुकूमत दिखाते हुए 40+ का एक खिलाड़ी, लेकिन देखिए तजुर्बा जज्बा देखिए कितना बड़ा नजर आ रहा है इस खिलाड़ी का। मोनिश की एक गेंद छक्का आने के बाद निश्चित रूप में मोनिश लाइन से भटकते हुए नजर आए, क्योंकि मोनिश ने जाना कि ये गेंद भी ऐसे फेंकेंगे निश्चित रूप में, क्योंकि गेंद में जिस तरह से यहाँ पर वेरिएशन दिखाने की कोशिश की लेकिन यहां से लाइन से भटके। अतिरिक्त रूप में 1 रन की बढ़ोतरी, टीम का टोटल 1 से आगे आता हुआ 20 के ऊपर। अब जीतने के लिए 62 का पीछा करते हुए 14 गेंदे 43 रनों की जरूरत, 63 का पीछा करना है। इस पीछे गेंद कवर के माध्यम से खेलने की कोशिश, बेहतरीन गेंद सीमारेखा के बाहर, गोली की रफ्तार के साथ एक गेंद गई 4 रनों के लिए। रानाला सावली न पडली रानाला सावली आई गेली माहेरा पाऊनी गो माहेरा पाऊनी आई गेली माहेरा पाऊनी गो माहेरा पाऊनी। तो ये देखिए चंद्रकांत मात्रे के बल्ले से निकलता हुआ एक बेहतरीन चौका आया। अब 13 गेंदों का खेल बचा है और जीतने के लिए 39 रनों की जरूरत। मुझे नहीं लगता है कि यह मैच आसानी के साथ निश्चित रूप में नईमिष इंटरप्राइजेस के हाथ में जाएगा, क्योंकि संघर्ष हो रहा है। लेकिन यहां से अपीलों में उत्साह दिखाई दिया, विश्वास की कमी, इसी के साथ डॉट गेंद की समाप्ति। अब ऐसे में यहां पर 2 ओवर का महज खेल समाप्त हुआ है। 2 ओवर के समाप्ति के बाद 63 का पीछा करते हुए प्रगति बाउंसलियंस टीम पहुंच चुकी है तकरीबन 24 के ऊपर। अब जीतने के लिए 12 गेंदें बची हैं और 39 रन चाहिए, क्योंकि 63 का पीछा करना था, लेकिन 12 गेंदों में आए 24 रन। अब 12 गेंदों में 39 बनाने हैं। मानो ये टारगेट बड़ा है, मानो ये टारगेट मुश्किल है, लेकिन क्रिकेट की भाषा में नामुमकिन बिल्कुल नहीं है, क्योंकि यहां से 2-3 बड़े हिट आते हैं शुरू में तो निश्चित रूप में यहां से मैच का नक्शा अलग हो सकता है, मैच के अंदर शिरका हो सकता है निश्चित रूप में यहां से प्रगति बाउंसलियंस टीम का। लेकिन क्या गेंदबाज यहां पर होने देंगे, क्योंकि जिस आत्मविश्वास के साथ यहां पर खेल रही है नईमिष इंटरप्राइजेस टीम, उनका भी आत्मविश्वास काफी तगड़ा है। जो बल्लेबाजी हमने की है, बल्लेबाजी उफान के ऊपर उठाई थी, अब गेंदबाजी में हमें यहाँ पर करतूब दिखाना है। तो निश्चित रूप में थोड़ी सी टीम मीटिंग हो रही है, लेकिन मीटिंग ज्यादा न ले, जल्दबाजी करे, क्योंकि इसके बाद और मुकाबले खिलाने बाकी है। आई मजी बोलते अर्जुनाला आई मजी बोलते भीम बंदेवाला आई मजी बोलते अर्जुनाला आई मजी बोलते भीम बंदेवाला त्या बंधू देऊ लाला दादा राऊ लाला दागा त्या बंधू
तो अब गेंदबाजी में प्रवीण पाटिल। धन्यवाद अंकित। इस टूर्नामेंट में अब तक सुबह से अब तक 26 चौके लगे हैं और 26 सिक्सर लगे, लेकिन यहां से ये 27वां आया। आप प्रवीण पाटिल के ऊपर किया अटैक, अब आया छक्का और इस छक्के ने टोटल को दिया बढ़ावा, टोटल 30। तो दीपक जी देखिए, प्रवीण पाटिल 40+ के खिलाड़ी हैं, नेरुल के उद्योजक है, लेकिन आज भी क्रिकेट में जज्बा देखिए। फुल टॉस थी, यहां से सही टाइमिंग नहीं कर पाए, लेकिन गेंद आएगी इस सीमा पर 4 रनों के लिए। बढ़िया चौका। धन्यवाद डीजे। अब यहाँ पर घंटा नाद नहीं तो बल्ले का यहाँ पर फेस खोल रहे बल्लेबाज इस समय कार्तिक कोलंबेकर। प्रवीण पाटिल की एक गेंद, बिल्कुल यहां से इस गेंद के ऊपर कुछ तो यहां पर मैदान के अंदर हलचल उठी थी विकेट कीपर के माध्यम से, लेकिन गेंद छूटी थी। लेकिन देखिए यहां पर चंद्रकांत मात्रे स्ट्राइक लेना चाह रहे, जो गेंद डॉट हुई थी, बल्लेबाज कार्तिक ने डॉट खेली थी, तो चंद्रकांत की यही मंशा थी कि स्ट्राइक के ऊपर मुझे जाना चाहिए। तो ऐसे में यहां पर चतुराई दिखाई गेंदबाज बिल्कुल प्रवीण पाटिल, इनके माध्यम से पहली गेंद के ऊपर जिनके ऊपर छक्का आया, दूसरी गेंद के ऊपर चौका आया, लेकिन तीसरी गेंद देखिए डॉट निकली है। अब 9 गेंदे 29 रन, 9 गेंदे 29 रन। तो अंपायर बिल्कुल आप ही टाइम पास मत करो। शॉर्ट ऑफ लेन बिल्कुल थी, लेकिन यहां से टाइमिंग नहीं कर पाए। इस गेंद को मानो मेरे हिसाब से इस रोड के ऊपर से भेजना चाहिए था, लेकिन यहाँ तर 8 चेंडू आणि 29 धावांची गरज है। इस बीच ये गेंद रन लेने की कोशिश चंद्रकांत ने मना किया, और देखिए प्रवीण पाटिल सही मायने में 40+ का एक खिलाड़ी बिल्कुल जिस तरह से जिस जज्बे के साथ गेंदबाजी कर रहा है, क्योंकि 2 गेंदों में 10 रन आए थे, समीकरण था 12-39 का, 2 गेंदों में 10 आने के बाद समीकरण पूरी तरह से बदल गया था। अब वही समीकरण 7-29 का आता हुआ नजर आ रहा है। लगातार 3 गेंदें डॉट निकाली है।
लेकिन इस मर्तबा ये देखिए चंद्रकांत के बल्ले से निकलता हुआ स्क्वेयर लेग के ऊपर से एक बेहतरीन विकेट, 6 रन। आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला झाली फुलांची सावली आम्हा कोळीवाड्यांच्या हाताला धावत राहिली विरहामुळे तुझ्यामुळे दिल तोंडाचा बंधवला विरहामुळे तुझ्यामुळे दिल तोंडाचा बंधवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला तो अब जीतने के लिए 6 गेंदे बचे और 23 रन चाहिए। देखिए समीकरण कहा था कहां पर आ चुका है, यानी कि 63 का पीछा करना था प्रगति बाउंसलियंस टीम को। तो ऐसे में देखा जाए तो यहां पर 6 गेंदे 23 की दूरी है। अगला मैच यहां पर खेला जाएगा शौर्य हिटर्स और कट्टा बॉयज के बीच में। तो जरूरी यहां पर दोनों टीमों का तैयार रहना है इस मैच के बाद। तो वही कट्टा बॉयज और शौर्य हिटर्स टीम तैयारी के साथ लगी हुई है, क्योंकि शौर्य टीम पहला मैच हारी है और कट्टा बॉयज जीती है। तो अब देखना है जीत हार किसके नसीब में आते हैं, लेकिन ये मैच एक निर्णायक मोड में चला जा रहा है। प्रवीण पाटिल ने इस ओवर में रन खर्च किए 16। पहले ओवर में अनिकेत कदम ने सिर्फ 7 रन खर्च किए थे। उसके बाद थोड़े से महंगे साबित हुए थे गेंदबाज मोनिश घरत, 17 खर्च किए। लेकिन उसके बाद 40+ के गेंदबाज प्रवीण पाटिल का यहां पर इस्तेमाल किया, प्रवीण जी पाटिल। तो उन्होंने 16 रन खर्च किए, 2 गेंदों में 10 दिए थे। उसके बाद लगातार 3 गेंदें डॉट निकाली थी और अंतिम गेंद के ऊपर छक्का लगाया था चंद्रकांत ने और 16 रन खर्च किए उस ओवर में। अब जीतने के लिए 6 गेंदे हैं 23 रन। तो देखना यहां से प्रगति बाउंसलियंस टीम जिन्होंने पहला मैच आज जीता है, और नहिमिष एंटरप्राइजेस टीम की बात करें तो नहिमिष एंटरप्राइजेस टीम एक मैच हारी है सुबह। तो अब ये जीत निर्णायक बन सकती है। लेकिन देखना है यहां पर बाएं हाथ के खिलाड़ी हैं कुंदन पाटिल, लेकिन नॉन स्ट्राइक एंड के ऊपर है चंद्रकांत। उठाने की कोशिश और ये देखिए आउट। अब मेरे हिसाब से आउट होने के अलावा यदि एक सिंगल लेकर चंद्रकांत को मौका देते तो ये मेरे हिसाब से फायदेमंद बन सकता था, क्योंकि आप हवा के अपोजिट खेल रहे हैं। तो अब देखना है यहां पर 5 गेंदे हैं और 23 रनों की जरूरत है। 5 गेंदे 23 रन। चंद्रकांत म्हात्रे, जिस बल्लेबाज ने पहले मैच में उफान उठाया था, पहले मैच में मैन ऑफ द मैच का खिताब हासिल किया था, आप वही चंद्रकांत म्हात्रे जो 6 गेंदों में 23 चाहिए, और वही खिलाड़ी नॉन स्ट्राइक एंड के ऊपर है। पहली गेंद जहां पर बल्लेबाज आउट हुए कुंदन, अब यहां पर दूसरे बल्लेबाज आए हैं मोहिंदर म्हात्रे। लेकिन अब मोहिंदर की क्या राय है ये भी देखना है, क्योंकि 5 गेंदे बचे हैं।
जीतने के लिए 23 रन चाहिए। जिस बल्लेबाज ने इस मैदान के अंदर जीत की आशा दिखाई है वो बल्लेबाज नॉन स्ट्राइक एंड के ऊपर है, तो आप मोहिंदर क्या करेंगे? देखने वाले दर्शक इसी दुविधा में हैं कि मोहिंदर का अब खेल कैसा होगा, या चंद्रकांत को स्टार्ट देंगे या खुद जिम्मेदारी को अपने कंधों के ऊपर लेंगे, ये बड़ा सवाल है। तो देखना है। गेंदबाजी में प्रथमेश पाटिल का इस्तेमाल किया है, जिन्होंने पहली गेंद तो किफायती फेंकी है। प्रगति बाउंस लेंस टीम उठाने की कोशिश, गेंद हवा में, लेकिन क्या छूटा, एक रन मिला। और यहां से देखा जाए तो निश्चित रूप में चंद्रकांत को मिला मौका स्ट्राइक के ऊपर आने का। अब 4 गेंदें बची हैं और जीतने के लिए 22 रन चाहिए। 4 गेंदें 22 रन। अब कहीं ना कहीं हर एक गेंद के ऊपर बड़ा हिट आना ही होगा। चार गेंदे 22 और ये देखिए क्यों स्ट्राइक के लिए तरस रहा था ये बल्लेबाज, इसका उदाहरण। ऐसे कारले डोंगराला दत्ताचे मसाला, ऐसे कारले डोंगराला दत्ता भरली मानाची माझे कबीरा माऊलीची, दत्ता भरली मानाची माझे कबीरा माऊलीची, दत्ता भरली मानाची। अब यहाँ पर चंद्रकांत पूरी तरह से जो जज्बा दिखा रहे हैं। 3 गेंदे अब 16 रन, 3-16 का समीकरण। गेंदबाज यहां पर देखा जाए तो निश्चित रूप में प्रेशर में है, क्योंकि बल्लेबाज एक सामने बल्लेबाज आग उगल रहा है अपने बल्ले से, वो भी यहां पर 40+ का खिलाड़ी चंद्रकांत म्हात्रे खेलने के लिए तैयार। राइट आर्म और 2 विकेट। गेंदबाज उठाने की कोशिश, लेकिन यहां से ऊंचाई ज्यादा लंबाई कम, और ये क्या छूटा। अब ये क्या हुआ, उसे पता ही नहीं था, क्योंकि कैच पीठ के पीछे थी। कैच ऐसी थी कि वहां से देखने वाले को पता ही नहीं कि कैच लपका है या छूटा है। और वही किस्सा चंद्रकांत के रूप में हुआ। 2 रन तो मिले, 2 रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ 49 रन। अब जीतने के लिए 2 गेंदे 14 रन। कंपलसरी चेसिंग इस टूर्नामेंट का रूल। यदि गेंदबाज गलती न करे तो निश्चित रूप में मैच के अंदर पूरी तरह से जीत की तरफ जा सकती है टीम नईमिस इंटरप्राइजेस। लेकिन 2 गेंदे 14 रन। चंद्रकांत म्हात्रे है सामने। अब ये गेंद वाइड, और इसी के साथ 50 रन पूरे होते हुए अब 2 गेंदे 13 रन। काफी अच्छी कोशिश की थी सिद्धू ने, लेकिन वो भी अब प्रेशर में है कि किस बल्लेबाज को मैंने यहां पर जीवनदान दिया। 2 गेंदे 13 रन। अब यहां पर गेंदबाज लाइन में आते हुए, और इसी के साथ पूरी तरह से जीत की तरफ बढ़ती हुई नईमिस इंटरप्राइजेस टीम। लेकिन यहां से प्रगति बाउंस लेंस टीम निश्चित रूप में 1 गेंद और जीतने के लिए अब 13 की जरूरत है। और इसी के साथ इस मैच में अपना अस्तित्व जमा कर रखते हुए नईमिस इंटरप्राइजेस टीम जीत की बधाई देते हैं, और नेक्स्ट मैच के लिए प्रगति बाउंस लेंस टीम को हम शुभकामनाएं देते हैं। ठीक है, तो अगला मुकाबला जरूर यहां पर अब होगा